नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणारी पोलीस भरती लवकरात लवकर येणार आहे। त्याच्यासोबतच रेल्वे भरती सुद्धा लवकरात लवकर होणार आहे। आता लक्षात ठेवा, रेल्वे भरतीची लास्ट डेट त्याच्यामध्ये 14 तारीख असेल किंवा 15 तारीख असेल। सगळ्यांनी फॉर्म भरला असेल अशी आशा करतो। रेल्वे भरती सुद्धा मराठीमध्ये होणार आहे, पोलीस भरती सुद्धा मराठीमध्ये होणार आहे। त्याच्या अनुषंगाने आपल्याला शॉर्टकट पद्धतीनं जे आपल्याला इझी पद्धतीने प्रश्न काढता येऊ शकते असेवाले आपल्याला व्हिडिओ सिरीज चालू करायची आहे। तर व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला 2-4 प्रश्न बघायचे आहे, पण ते प्रश्नाची स्ट्रिक्टनुसार आपल्याला काय करायचे आहे, उत्तर काढायचे आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांसमोर तुमच्यासमोर 3 प्रश्न दिसत आहे। तर 3 प्रश्नाचं तुम्हाला उत्तर काढता येईल। पहिला जो प्रश्न याच्यामध्ये वयवारी मधला आहे, दुसरा प्रश्न जो आहे संख्या प्रकरणामधला आहे, तिसरा प्रश्न जो तुम्हाला दिसत आहे गुणोत्तर प्रमाणवरचा आहे। युनिट किती झाले? 3 वेगवेगळे युनिट तुम्हाला वापरून एक सारखेच प्रश्न तयार होऊ शकते याच्यामध्ये, आणि सगळ्यासाठी 3 युनिट मध्ये एकच पद्धत तुम्हाला वापरता येईल। मग ती पद्धत कोणती राहणार? शॉर्टकट पद्धत। याचं उत्तर अगदी तुम्ही सेकंदामध्ये काढू शकता। 3 सेकंद ते 4 सेकंदामध्ये उत्तर निघते। चला बघा, आपल्याला काय करायचं, आपल्याला थोडी कन्सेप्ट सुद्धा आहे, कन्सेप्ट सुद्धा समजून घेऊ आपण। व्हिडिओ आपला खूप कमी मिनिटाचा राहणार आहे, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस डेली तुम्हाला अशा टाईपचे वेगवेगळे प्रश्न स्ट्रिक्टनुसार कोण्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे, आणि फक्त मोजके 2 ते 3 प्रश्न तुम्हाला रोजचे रोज भेटणार आहे। चला काय करायचं आहे, जे नवीन विद्यार्थी असेल प्रश्न सोडवायच्या आधी, जे नवीन विद्यार्थी असेल ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला पटापट काय करा, सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ शेवट तुम्हाला आवडल्याच्या नंतरच वाटल्यास व्हिडिओला काय करू शकता, लाईक करू शकता। बघा पहिल्या प्रश्नामध्ये वयवारीमध्ये काय म्हटलं आहे, 2 भावांच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे। काय दिली आहे त्यांनी? बेरीज दिली आहे, किती? 42 वर्ष। नंतर मोठा भाऊ लहान भावापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे। मोठा भाऊ 8 वर्षांनी मोठा आहे म्हणजे अर्थ काय होते, लहान भाऊ जो राहणार आहे तो 8 वर्षांनी लहान असेल, मोठा भाऊ 8 वर्षांनी मोठा असेल। दोघांचा अर्थ सारखाच आहे, म्हणजे त्या दोघांच्या वयामधला फरक किती आहे म्हटलं तर 8 आहे। एखादा व्यक्ती दुसऱ्यापेक्षा मोठा असणं किंवा लहान असणं तेच म्हणजे त्यांच्या वयामधला काय राहत असते, फरक राहते। समजलं इथपर्यंत? चला, 3 प्रश्नामध्ये तुम्हाला एकच पॅटर्न दिसणार आहे, युनिटचे नाव तुम्हाला वेगवेगळे भेटणार आहे। मग ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस बेरीज दिली असेल दोघांची, नंतर त्यांच्यामधलाच तुम्हाला फरक दिला असेल, फरक म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्यापेक्षा मोठा असणं किंवा लहान असणं, फरक म्हणजेच अजून वजाबाकी। समजलाय? चला मग आता तुम्हाला काढायचं काय ते पहिल्यांदा बघून घेऊ। शेवटच्या याच्यामध्ये मोठा आहे तर लहान भावाचे वय किती? बघा काय म्हटलं याच्यामध्ये, तर लहान भावाचे वय आपल्याला काढायचं आहे। मोठ्या भावाचं किंवा लहान भावाचं किंवा दोघांचं वय तुम्हाला काढायला सांगू शकते ते। आपल्याला काढायचं काय या उत्तरामध्ये, लहान व्यक्तीचं किंवा लहान भावाचे वय। चला आतापर्यंत आपण फक्त प्रश्न वाचला होता, आता अशा याचं उत्तर काढताना तुम्हाला अगदी 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर निघू शकते। लहान भावाचं वय म्हटलं तर त्यांनी जे दिलेले 2 अंक राहते त्या 2ही अंकाची वजाबाकी करा। मोठ्या भावाचं विचारलं असतं तर त्या दोन्ही अंकाची काय केली असते, आपण बेरीज केली असेल। आता बघा काय करायचं आहे, 42 मधून 8 गेले, 42 मधून 8 गेले, आणि वजाबाकी केल्याच्या नंतर त्या वजाबाकीला फक्त किती भागायचं आहे, 2 ने भागायचं, म्हणजे डायरेक्ट काय करायचे आहे, अर्धे करायचे। बघा काय व्हायला लागलं याच्यामध्ये, 42 मधून 8 गेले, किती उरणार आहे, 34, आणि 34 चे तुम्हाला तोंडी अर्धे करता येते, म्हणजे किती होणार आहे, 17। फक्त लक्षात ठेवा, बेरीज तुम्हाला करता येत असेल, वजाबाकी तुम्हाला करता येत असेल, आणि 2 न त्याच्यावाले अर्धे करता येत असेल, तर तुमचं उत्तर अगदी सेकंदामध्ये निघालंय। किती उत्तर राहणार आहे, लहान भावाचं वय 17 वर्ष। समजलं असेल? चला दुसरा प्रश्न आपल्याला तसंच बघायचा आहे, 2 संख्यातील फरक। आता संख्या प्रकरणाचा हा प्रश्न झालेला आहे। 2 संख्यातील फरक 12 असून, फरक म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, त्या 2 संख्येची काय दिली त्यांनी, पुन्हा अजून वजाबाकी दिलेली आहे। आकडा लक्षात ठेवा किती दिलाय त्यांनी, 12। नंतर त्याच 2 संख्येची पुन्हा अजून त्यांनी काय दिली आहे, बेरीज दिली आहे। बेरीज किती सांगितलं त्याने, 50। तर त्यापैकी मोठी संख्या शोधा। चला मला तुम्हाला जर समजलं असेल याच्यामध्ये, त्याच पद्धतीने तुम्हाला काढता येत असेल उत्तर, तर काय करणार, तर त्यापैकी मोठी संख्या शोधा म्हटलंय। तुम्हाला काय करायची, आता मोठी संख्या शोधायची आहे। मोठी संख्या शोधायची असेल, जसं तुम्हाला मी आधी सांगितलं, लहान संख्या शोधायची होती तर दोघांच्या मधात चिन्ह कोणतं ठेवलं आपण, मायनस ठेवलं। आता शोधायची आहे मोठी संख्या, तर मधात चिन्ह काय ठेवणार, प्लस। चला कोणत्या संख्या दिल्या आहे,
50 आणि दुसरी वाली संख्या कोणती दिली आहे 12. त्याची वाली बेरीज करून फक्त तुम्हाला काय करायचे आहे अर्धे करायचे आहे. तोंडी बेरीज करता येते, बोटावर मोजायची गरज नाही. 50 अधिक 12 म्हणजे किती होणार आहे 62 आणि 62च्या अर्धे होत असते किती 31. समजलाय बघा. एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला कोणतंही वेगळं काहीतरी पद्धत, प्रत्येक युनिटला वेगळी पद्धत असं मी तुम्हाला कधीच शिकवणार नाही. आता तुम्हाला सांगितलं जसं पहिला प्रश्न वैवारी मधला आहे, दुसरा प्रश्न संख्या प्रकरणामधला आहे, तिसरा प्रश्न आता आहे. तशाच पद्धतीने आपण बघू काय काय आपल्याला कळायचं आहे. बघा काय म्हटलंय, ए व बी या दोन संख्याचे नाव दिले आहे. ए व बी या दोन संख्यांची बेरीज, पुन्हा काय दिला त्यांनी आकडा बेरीजचा दिलाय. बेरीज 38 असून ठीक आहे बी ही संख्या ए पेक्षा 6 ने लहान आहे. लहान कोणती संख्या याच्यामध्ये बी संख्या लहान आहे म्हणजे ए कोणती कशी असेल मोठी असेल. तर ए व बी चे गुणोत्तर किती. आता याच्यामध्ये काय विचारला प्रश्न गुणोत्तर विचारलाय. कशाचे गुणोत्तर, त्या दोनही संख्याचा पहिल्यांदा तुम्हाला काढावं लागेल. मग पहिल्यांदा आपण काढून घेऊ याच्यामध्ये मोठी संख्या, सेकंदामध्ये उत्तर निघते, बोर्डवर थोडस लक्ष द्या. मोठी संख्या काढून घेऊ. कसं सांगितलं याच्यामध्ये 38 अधिक किती करणार 6 आणि त्याच्यावाले पुन्हा काय करणार अर्धे करणार. बघा आता जे नवीन विद्यार्थी राहते ते कधी कधी प्रयत्न करते या दोन इकडे 6 ला भाग देऊ किंवा 38 ला भाग देऊ, असं करायची गरज नाही. पहिल्यांदा काय करा बेरीज करा किंवा वजाबाकी करा. चला काय होणार आहे, या दोघांची बेरीज होते 44 आणि 44चे अर्धे म्हटलं किती झाले 22. ही झाली पहिली संख्या. झालं. चला मग आता त्याच्यामध्ये लहान संख्या शोधायची असेल तर काय सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये लहान संख्या म्हटलं तर या प्लसच्या ठिकाणी चिन्ह कोणतं येणार आहे मायनस येणार आहे. मग संख्या तेच बघू आपण काय होणार आहे त्याच्यामध्ये 38 मायनस किती 6 छेदामध्ये किती राहणार 2. या दोघांची वजाबाकी होणार आहे 32 आणि 32चे तुम्हाला अर्धे सांगता येईल. याच्यामध्ये किती होईल म्हटलं तर 16 होईल. ही झाली तुमची कोणती संख्या लहान संख्या. पण त्यांनी विचारलं काय आता त्याच्यामध्ये त्या दोन संख्याचे गुणोत्तर. आता सगळ्यांना आता अभ्यास करताय तुम्हाला माहित असेल गुणोत्तर म्हणजे काय. जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा. गुणोत्तर काढणं म्हणजे काय करणार आपण 22 आणि कशाला 16 ला एका संख्येनं भाग जाते तोपर्यंत भाग देत राहायचा आहे. दोघांनाही 2 ने भाग जाते. 22 चे अर्धे किती होते 11 होते आणि 16 चे अर्धे किती होते 8. पुन्हा भाग जात नाही, हेच राहणार त्यांचं काय गुणोत्तर. समजलं असेल. बघा आता तीनही प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल, व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. याच्यामध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल समजलं असेल सर्व तर पटापट काय करा व्हिडिओला लाईक करा, इतर मुलांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या टाईपचे प्रश्न पाहिजे हे सुद्धा तुम्ही काय करा व्हिडिओमध्ये कमेंट करा. आणि एक महत्वाचं म्हणजे हे झाले तुमचे 3 प्रश्न. चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसणार आता. त्याच्यामध्ये तो प्रश्न तुम्हाला फक्त काय करायचा आहे सॉल्व्ह करायचं. 2 प्रश्न दिले वाटलं, चौथा आणि 5वा प्रश्न तो तुम्ही फक्त काय करा प्रत्येकाने उत्तर करा सेकंदामध्ये आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.